Today we will continue the problems on general solutions of a trigonometric equation. Okay. जनरल सोल्यूशनवर 9 फॉर्म्युले सांगितले आहेत. त्यापैकी 6 इथं लिहिले आहे. पाहून घ्या. sin थीटा इज इक्वल टू 0 इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n पाय. हे दुसरं हे तिसरं. हे तीनचं एक ग्रुप सांगितलं होतं आणि या तीनचं एक ग्रुप सांगितला आहे. sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा. त्याचं हे जनरल सोल्यूशन. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा याचं जनरल सोल्यूशन. tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा. हे सगळे लक्षात ठेवायला लागेल. आणि तीन आणखीन आहे. ठीक आहे. सो sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू ते तीनचा एक ग्रुप आहे. sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. ते सोपं आहे. नंतर पाहतो. नाउ लेट अस कंटिन्यू द एक्सरसाइज 1. फाइंड द जनरल सोल्यूशंस ऑफ द फॉलोइंग. आता आजचा पहिला प्रॉब्लेम घेतो. cos 3x इज इक्वल टू cos 2x. ओके. आता हे जे इक्वेशन आहे आपल्याला तर गेस काय करायचा आहे की आपले हे 3 6 आणि खालचे 3 ते स्क्वेअर आहे. यापैकी कोणत्या फॉर्म्युल्यात हे बसते किंवा नाही बसत असेल तर तुम्हाला काहीतरी करेक्शन करून बसवा. आणि या 9 फॉर्म्युल्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताच फॉर्म्युला वापरायचा नाही आहे जनरल सोल्युशनसाठी. नाव सी हियर. इथं थोडंसं कसं करता येते हे बघा. cos थीटा इज इक्वल टू cos दोन्हीकडे cos आहे ना. हे बघा cos थीटा याला थीटा म्हणा याला अल्फा म्हणा. मस्त याच्यासारखं दिसते की नाही. सो आय विल स्टार्ट. गिवन इक्वेशन इज cos 3x इज इक्वल टू cos 2x. ओके. तर याला हे फॉर्म्युला लावतो. आता डायरेक्ट लावतो थोडंसं. आता पहिले फॉर्म्युला लिहा मग लावा. त्यापेक्षा तुम्ही हे फॉर्म्युला असं बाजूला लिहा. असं चेंज करून द्या आणि हे लाईन बाजूला लिहा. ओके. नाउ दिस इज अवर थीटा अँड दिस इज अवर अल्फा. तुम्हाला याच्यासारखं दिसत आहे. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा. त्याचं हे जनरल सोल्युशन आहे. काय? थीटा इज इक्वल टू थीटा म्हणजे कोण? 3x इज इक्वल टू 2n पाय प्लस माइनस किंवा ठीक आहे आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा. सुरुवात याच्यात चालून जाते. जास्त मोठा नाही प्रॉब्लेम. थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस माइनस अल्फा फॉर ऑल n बिलॉंग्स टू z. ठीक आहे. सो हे लिहून घ्यायचं. आता याच्याच खाली मी प्रॉब्लेम लिहितो. हे कालची स्टाईल आहे. डायरेक्टली चालते आणि असंही चालते. नाउ पुट थीटा इज इक्वल टू 2x. सॉरी 3x. पुट थीटा इज इक्वल टू 3x. अल्फा इज इक्वल टू 2x. बस सारखंच आहे. पाहून घ्या. ही लाईन आणि ही लाईन दिसायला सारखीच आहे. 2n पाय प्लस मायनस 2x. अल्फाच्या जागेवर 2x. थीटाच्या जागेवर 3x. संपलं. दिस इज आन्सर. यू सिम्प्लिफाय दिस आन्सर. करू आपण सिम्प्लिफाय. पण आता 2 x नाही पाहिजे. कोणताही आन्सर लिहा इक्वेशन सोडवताना x इज इक्वल टूच पाहिजे. तर एक काम करा. इथं आहे प्लस मायनस 2x. एक काम करतो मी टू अवॉइड अवर कन्फ्युजन. प्लस वाला इक्वेशन अलग लिहितो अँड मायनस वाला इक्वेशन अलग लिहितो. असं प्लस 2x मायनस 2x. दोघांना सोडवतो. दोन्हीकडे x नाही चालत. या 2x इकडे पाठवा. ठीक आहे. सो 3x मायनस 2x इज x. आता बघा एकच x आला की नाही हे पाहिजे आपल्याला. अँड ठीक आहे 3x या 2x इकडे पाठवा प्लस 2x होईल. ठीक आहे. दिस इज 5x. पण 5x नाही पाहिजे. सिंगल x पाहिजे. 5 पाठवून द्या तिकडे. दॅट्स ऑल. आणि ही एक लाईन ही x ची व्हॅल्यू आहे. ती x ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. फॉर ऑल n बिलॉंग्स टू z. दॅट्स ऑल. दीज आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x. या इक्वेशनचे जनरल सोल्युशन हे सापडले. जनरल सोल्युशन असेच राहतात n मध्येच. याच्यात थोडंसं सोडवा लागलं आपल्याला कारण की दोन्हीकडे x होतं.
नाही तर एकच लाईनमध्ये फॉर्म्युला लिहिलं आणि आन्सर लिहिलं, असेच प्रॉब्लेम झाले आहे का? ठीक आहे. टेक नेक्स्ट. See this question now. Next one. Cos 5x is equal to sin 3x. आपल्याकडे कोणते फॉर्म्युला आहे पहा. फॉर्म्युल्यात बसवा तर लागेलच. बिकॉज द क्वेश्चन इज फाइंड द जनरल सोल्युशन. काय का एक तर असं फॉर्म्युला आहे माझ्याजवळ, इकडेही साइन आहे इकडेही साइन आहे, सिंगल साइन, इकडे कॉस आहे इकडे कॉस आहे, असं फॉर्म्युला आहे. तर एकीकडे कॉस आहे आणि एकीकडे साइन आहे असं फॉर्म्युला नाही माझ्याजवळ. या दोन पैकी एक लावा लागेल तुम्हाला. याच्यासाठी दोन्ही साईडला साइन पाहिजे, नाही तर दोन्ही साईडला कॉस पाहिजे. मग एक काम करू, या साईडला एक तर कॉस बनवा, नाही तर या कॉसला साइन बनवा. बनवायचं कसं काय का बोलो. कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा होते. तर बोला साइनचा कॉस बनते की नाही या फॉर्म्युल्याने, यालाच बनवायचा. तर एक काम करतो, given equation is cos 5x is equal to sin 3x. ओके. तर एक काम करा, इथं हे cos 90 मायनस थीटा sin थीटा आहे ना, याच्या खाली मी sin 3x लिहितो. बोला थीटा इज इक्वल टू 3x पुट करा. थीटा इज इक्वल टू 3x पुट करा. समजते का? सो दिस गिव्स यू sin 3x इज इक्वल टू cos 90 मायनस थीटा. हे थीटा आहे. cos 90 minus theta sin theta असं. तर याने मी असं लिहितो याने, आणि हे राहू द्या. एक उपाय असं, दोन्हीकडे cos बनवलं तर याच्यासारखं चित्र दिसेल तुम्हाला बाय दिस फॉर्म्युला. ओके. तर एक उपाय हे आहे. तर दुसरा उपाय, दोन्हीकडे cos आले पाहून घ्या. याने मी असं वाचीन cos theta is equal to cos alpha. ठीक आहे. मग सॉल्व करू आपण. सो दिस इज द गिवन इक्वेशन. किंवा आपण या कॉसले साइन बनवलं तरी जमते, मग दोन्हीकडे साइन येऊन जाईल. मग हे फॉर्म्युला काम करतो. दोन्ही उपाय चालते. जसं या साइनले मी लिहिलं cos 90 मायनस थीटा साइन थीटा, तसंच जर याने कॉसचं साइन बनवायचं काम पडलं तर तुम्ही याने लिहा साइन 90 मायनस थीटा कॉस थीटा. हेच 90 मायनस थीटाचा फॉर्म्युला लावायचा. सध्या हे सुविधेचं आहे. तर आपण एक काम करू, आपला फॉर्म्युला एकदा लिहूनच घेतो. ही स्टाईल बरी आहे. कोणता फॉर्म्युला आहे बघा. cos theta is equal to cos alpha implies theta is equal to 2n pi plus minus alpha for all n belongs to Z. ठीक है, for all n belongs to Z. आता आपण पुट करू. हे पुट करायच्या खाली cos 5x is equal to cos of 90 minus 3x implies थीटाच्या जागेवर हे पहा, एक कंपॅरिझन करा. थीटाच्या जागेवर 5x आणि अल्फाच्या जागेवर हे ब्रॅकेट. सो पुट इट इन दिस सोल्यूशन. हे जनरल सोल्यूशन आहे, हे इक्वेशन आहे. थीटाच्या जागेवर 5x असं आणि याच्या जागेवर 2n पाय प्लस मायनस अल्फा, अल्फाच्या जागेवर हे. ठीक आहे. चला आता सोडवायचं काम आहे. 5x. सो डू वन थिंग. हे दोन्हीकडे x आहे, दोन्हीकडे x नाही पाहिजे, थोडंसं सिम्प्लिफाय करा. एकीकडे पाहिजे आणि सिंगल x इज इक्वल टू असं उत्तर आहे प्लस मायनस पाय बाय 2. प्लस मायनसची दोघांना मल्टिप्लाय करा, ब्रॅकेट ओपन करा. हे ब्रॅकेट ओपन करायचं. बोला मायनस प्लस इंटू मायनस इज मायनस, मायनस इंटू मायनस इज प्लस. समजलं का? सो हे प्लस मायनस तर याच्या राहीलच. प्लस मायनसला याच्याशी दोघां, हे दोन साईड आहे, दोघांना मायनसशी मल्टिप्लाय करा, एक एक करा. प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस. प्लस मायनस असं लिहिलं का आणि मायनस प्लस असं लिहिलं का, गोष्ट एकच आहे. ठीक आहे. आता याचे दोन तुकडे करा. असं पहा 5x इक्वल टू 2n पाय. तुम्हाला याच्यात कन्फ्युजन होईल थोडंसं. असं करतो
या इक्वेशनचे दोन तुकडे करा. इथे करता आलं असतं. आता एक प्लसचं ब्रॅकेट लिहितो अँड दुसरं इक्वेशन मायनस वाला लिहितो. म्हणजे हे कमी कन्फ्युजन मध्ये का लुक हियर. हे इझी जाईल. पहिला वाला ओके होतं. चला एक प्लसचं ब्रॅकेट इक्वेशन लिहितो, एक मायनस वाला म्हणजे दोन अलग अलग करून घ्या, झंझट नाही. आता हे -3x ला हे प्लस असल्यामुळे याची साइन तशीच राहील. -3x ला इकडे आणा +3x 2n पाय +पाय अँड एक काम करा, मायनस बाहेर आहे म्हणून साईनला बदला असं होईल. आणि हे जे मायनस इंटू मायनस प्लस होईल, +3x ला इकडे आणा अँड रिमेनिंग राईट डाऊन. हे -5 आणखी सोडवतो. It is 8x 2n pi plus pi by 8 शी डिवाइड करा तर x भेटून जाईल. 8 शी डिवाइड करा, याला 8 शी डिवाइड केलं काय होईल n pi by 4. याला 8 शी डिवाइड केलं काय होईल प्लस pi by 16. and त्याला आन्सर झाला आहे. आता याचा दिस इज 2x 2n pi minus pi by 2 से डिवाइड करा, x की वैल्यू बेटा डिवाइड बाय 2 एवरी टर्म. याला 2 से डिवाइड करा. दैट्स ऑल फॉर ऑल n बिलोंग्स टू z असं लिहायचं दोघांसाठी. दीज आर द पॉसिबल आन्सर्स. तर असा प्रॉब्लेम आला तर असं सोडवा. तुम्हाला यापैकी फॉर्म्युले तर बनवावंच लागेल. जनरल सोल्यूशन मध्ये दुसरी कोणती मेथड नाही आहे. You reduce the equation, given equation, into the form of the formula. फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये बदलवा and apply direct formula. Cos theta is equal to cos alpha असा आपण फॉर्म्युला बनवलेला आहे. ठीक आहे. and use this answer. हे बाकीचे एकदम साधे साधे कॅल्क्युलेशन आहे, बिलकुल काही हार्ड नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट. Yeah, what's the problem? Given equation is sin theta is equal to tan theta. ठीक आहे. आता माझ्याजवळ जे फॉर्म्युले आहे, एक तर sin theta is equal to sin alpha आहे, दुसरं cos theta is equal to cos alpha आहे, तिसरं याचा आन्सर आहे theta is equal to 2n pi plus minus alpha, तिसरं tan theta is equal to tan alpha आहे. याचा आन्सर आहे theta is equal to n pi plus alpha. हे सगळे थेरम आपले झाले आहेत. एक तर तुम्हाला sin is equal to sin पाहिजे, नाही तर tan is equal to tan पाहिजे. तर फॉर्म्युला लागा. मागच्या वेळेला होता cos is equal to sin, तर आपण एका साइनला cos मध्ये बदलवलं तर दोन्हीकडे cos आला. बदलवाच लागलं. पण आता या टेनचा काही कॉस आणि साइन नाही बनत तसं मागच्या वेळेस आलं. एक काम करतो, नाही बनत तर या टेनचे तुकडे करा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मी हळूहळू करतो, बरोबर तुम्ही पहा. कॉस थीटाला क्रॉस मल्टिप्लाय करा इज इक्वल टू साइन थीटा. नाउ ट्रांसफर साइन थीटा इक्वल साइन थीटाला इकडे ट्रांसफर करा इक्वल टू 0 होईल. केलं बरोबर. नाउ टेक कॉमन साइन थीटा. आपोआप एक वेळ स्टेप सुरू झाली की काही ना काही दिसते. हा क्रॉस करतो, एक छोटे छोटे ऍक्टिव्हिटी असते. cos theta minus 1 is equal to 0. Now product of 2 is 0. First is 0 or second is 0. So sin theta is equal to 0. This itself is the formula. ये आपला फॉर्म्युला आहे. याचा आन्सर रेडी आहे माझ्याजवळ. ठीक आहे. याचा आन्सर रेडी आहे, पण थोडं नंतर येईल. याची सोय लावा. वन ले ट्रांसफर करा. आता याने फॉर्म्युला बदलून घ्या. Can I write 1 is equal to cos 0? Cos 0 is 1. काऊन लिहिलं असं?
की cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा हे फॉर्म्युला लावता येते. ठीक आहे, इकडलं तर डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे, नो अदर चेंजेस. हे डायरेक्ट पहिला वाला फॉर्म्युला आहे, sin थीटा इज इक्वल टू 0. याचा आन्सर मी सहज लिहू शकतो, थीटा इज इक्वल टू अल्फा. आता आपण फॉर्म्युले रिझन मध्ये इकडे लिहू, इथं नाही, इथं दोन दोन प्रॉब्लेम आल्यामुळे नाउ दिस इज लुकिंग लाईक cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा असं दिसते. तर याचा आन्सर असेल या थीटा म्हणजे थीटाच होय. ओके, म्हणजे अल्फा इज 0. चला पुट करायचं. सो इट इज थीटा इज इक्वल टू 2n pi plus minus 0 for all n belongs to z. हे फॉर्म्युला वापरलं आणि हे वापरलं. ठीक आहे, थीटा इज अल्फा इज इक्वल टू 0 आहे बस. आता प्लस मायनस 0 करून काही खूप फायदा होत नाही. सो 2n pi बस राहू दे. प्लस 0 केलं तरी तेवढंच आणि मायनस केलं तरी तेवढंच. दॅट्स ऑल. दीज आर आन्सर्स फॉर ऑल n belongs to z. इथं थीटा व्हेरिएबल होतं, यक्स नाही. चालते, काही हरकत नाही. थीटा इज इक्वल टू आला. ओके, मस्त आहे, सुंदर प्रॉब्लेम आहे, इजी आहे. पण इथं डायरेक्ट फॉर्म्युला नाही असं असं पण मला. Take next question. 10 cube theta is equal to 3 tan theta. वापस लिख दो. Given equation is 10 cube theta is equal to 3 tan theta. ओके, इथं कॅन्सल नाही करायचं. 10 एक 10 कॅन्सल केलं तर एक आन्सर कमी होऊन जाईल तुमचं. जे काढायचं असते, थीटा काढायचा आहे, कधी कॅन्सल नाही करायचं. यक्स काढायचा आहे, यक्सला कधी कॅन्सल नाही करायचं. ठीक आहे, या इकडे पाहना, याला इकडे पाठवा. ठीक आहे, नाउ टेक कॉमन tan थीटा. मागच्या प्रॉब्लेम सारखंच आहे, मागच्या प्रॉब्लेम सारखंच आहे. नाउ प्रोडक्ट ऑफ 2 इज 0. tan थीटा कॉमन घेतला. प्रोडक्ट ऑफ 2 इज 0. फर्स्ट इज 0 और दिस ब्रैकेट इज 0. tan थीटा इज इक्वल टू 0. बढ़िया फॉर्मूला आपला हे वाला. डायरेक्ट आंसर आया, थीटा इज इक्वल टू n pi. दिस फर्स्ट वन इज डायरेक्ट फॉर्मूला 3 नंबरचा. याने थोडासा बनवतो आणि मग वापरतो. इज इक्वल टू 3 करा. ठीक आहे, पहिले पूर्ण बनवून घेऊ. या 3 ले मी √3 चा स्क्वेअर लिहितो आणि माझ्याजवळ असे 3 फॉर्म्युले आणखी आहे. tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा असे 3 आहेत. तर सध्या हेच लिहितो. हे tan स्क्वेअर आहे ना, तो स्क्वेअर वाला फॉर्म्युला आहे. याचा आन्सर आहे थीटा इज इक्वल टू n pi प्लस मायनस अल्फा. तर मी याच्यासारखं बनवून राहिलो. I will write √3 as some tan theta. काही ना काही tan लिहा. It is tan 60. स्क्वेअर नाव द्या. It is tan 60. tan 60 ची व्हॅल्यू √3 आहे. आता बोला फॉर्म्युला झाला की नाही तयार. tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा. हे बघा, याचाही आन्सर तयार आहे, याचाही आन्सर तयार आहे. एकदा आणखी याला लिहितो. हे आहे 3 नंबरचा फॉर्म्युला. डायरेक्ट आंसर लिया, थीटा इज इक्वल टू n pi. याचाही आंसर लिया डायरेक्ट tan स्क्वेअर थीटा. थीटा तो थीटाच आहे, फक्त अल्फा इज pi बाय 3. पुट इट हियर. थीटा इज इक्वल टू n pi प्लस मायनस pi बाय 3. दैट्स ऑल. आणि हे फॉर ऑल लिहिणे आवश्यक आहे. n belongs to z. These are two possible answers of this equation. हे थोडीशी बदल आहे प्रॉब्लेम. ठीक आहे, कालचे प्रॉब्लेम एवढेच होते. आज थोडे डबल प्रॉब्लेम एका ह्याच्यात मिक्स करून टाकले आहेत. कालपर्यंत फक्त असा सिंगल होता, हे सिंगल आयटम होतं. आज 2 मिळून एक प्रॉब्लेम बनवून दिलं. ठीक आहे, काही हरकत नाही. टेक द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, चला. गिवन इक्वेशन इज, हे वापस लिखतो, sec square 2 theta is equal to 1 minus tan 2 theta. ओके, तर यस याला थीटा माना and 1 plus tan square theta is equal to sec square theta असा फॉर्म्युला आहे.
असं तीन अंकी आयटम नाही पाहिजे, एकीकडे 10 एकीकडे सेक. आपले फॉर्म्युले एकदम सुंदर आहे. इकडे 10 आहे तर इकडे 10च लागेल, इकडे कॉस आहे तर कॉसच लागेल, साइन आहे तर साइनच लागेल, असे फॉर्म्युले. तो एक काम करा, सेक आणि 10 ची काही जोडी जमत नाही. कन्वर्ट सेक स्क्वेअर थीटा इंटू 1 प्लस 10 स्क्वेअर थीटा. याले थीटा माना, याले थीटा माना. असं यू कन्वर्ट इज इक्वल टू लिखता 1 प्लस 10 स्क्वेअर थीटा. थीटा म्हणजे एवढं. ठीक आहे, तर हे समजलं का? याले थीटा माना, सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस 10 स्क्वेअर थीटा. असा. आता 10 आले, काम जमते. ठीक आहे, दिस इम्प्लाइज 1 1 कॅन्सल, रिमेनिंग 8. 10 कॅन्सल कधी नाही करायचा, 10 काढायचा आहे म्हणजे थीटा म्हणून कॅन्सल. याला इकडे पाठवा, मागच्या प्रॉब्लेम सारखा आहे. इज इक्वल टू 0. टेक कॉमन 10 टू थीटा, कॉमन घ्या 10 टू थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0. बिल्कुल सारख्या स्टाईलचे चालू आहे, तीन प्रॉब्लेम होऊन राहिले. नाउ प्रोडक्ट अप टू 0, the first is 0 और सेकंड इज 0. समजते? सो बोला, हे जे इक्वेशन आहे हे या फॉर्म्युल्याला बिलॉंग करते, फक्त हे थीटाच्या जागेवर 2 थीटा करू. हे फॉर्म्युला डायरेक्टच आहे. आता याची सोय लावा. ठीक आहे, सो याचा आन्सर तर रेडी आहे. याला इक्वेशन 1 द्या. ठीक आहे, एक लाईन आणखी लिहून देतो, इज इक्वल टू -1 लिहितो. याला इक्वेशन 2 देतो. याचा आन्सर रेडी आहे. ठीक आहे, याचा नाही आहे. याला तुम्हाला 10 थीटा माना, याला 10 अल्फा बनवा लागेल. फॉर्म्युला तर बनवाच लागेल, पण हे कालचा प्रॉब्लेम आहे. हे काल शेवटी अशी घेतली आहे. ठीक आहे, आता -1 हे अडचणीत आहे. हेच 1 राहिलं असतं तर मी 10 45 लिहिलं असतं, तर दोन्हीकडे 10 आले असते. पण -1 थोडा अडचणीचा आहे, क्वाड्रंट बदलते. तर करतो ना आपण एक एक. तर मी पहिले इक्वेशन 1 चा आन्सर लिहितो. बोलो, याले थीटा माना, याचा आन्सर लिहून मोकळा करा. ठीक आहे, इक्वेशन 1 याले थीटा माना, 10 थीटा इज इक्वल टू 0. अप्लाय दिस फॉर्म्युला. थीटा इज इक्वल टू n पाय. थीटा म्हणजे कोण? 2 थीटा n पाय. फॉर ऑल n बिलॉंग्स टू z. मला 2 थीटा नाही पाहिजे, 2x चा आन्सर नाही पाहिजे, x चा आन्सर पाहिजे. थीटा इज इक्वल टू n पाय बाय 2 फॉर ऑल n बिलॉंग्स टू z. दिस इज वन आन्सर ऑफ दिस इक्वेशन 1. हे मिक्स प्रॉब्लेम चालू आहे, दोन प्रॉब्लेम मिक्स केले आहे, मोठे बनले म्हणून, तर एकाचा आन्सर आहे. आता या भागाचा आन्सर आपण सोडू. लेट अस टेक इक्वेशन 2 सेपरेटली. याला अलग घेतो, हे थोडं मोठा आहे, पण की -1 ची व्हॅल्यू शोधा लागेल. तुम्हाला जर हे 10 थीटा कोणता आहे, जसं 1045 आहे की 10135 आहे असं माहीत असलं तर यू मे राईट डायरेक्ट आन्सर. ठीक आहे, पण मलाही काही माहीत नाही, तुम्हालाही काही माहीत नाही, म्हणून मी इक्वेशन 2 वापस एकदा लिहून घेतो. ठीक आहे, आता -1 ची व्हॅल्यू शोधतो. हे कोणता 10 बनते, हे ज्या दिवशी 10 बनल तर 10 इज इक्वल टू 10 येऊन जाईल. आणि हे फॉर्म्युला टार्गेट आहे. ठीक आहे, आता मी परत माझी प्रोसेस चालू करतो. -1 तर कोणता 10 मला माहित नाही, पण 1045 1 होते एवढं माहित आहे. 45. ठीक आहे, तर 1045 इज 1. आता 10 थीटा निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये बनते? 10 थीटा निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये बनते याचा उपाय करा लागते. काय? 10 थीटा निगेटिव्ह सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. तर या जनरल सोल्युशन मध्ये एकच घ्या लागते, छोटा वाला घ्या, छोटा वाला बाय अलाइड अँगल्स. काय अलाइड अँगल्स? 10 सेकंड क्वाड्रंटचा फॉर्म्युला पाहिजे असं. अँड खूप थीटा इज इक्वल टू 45 हे तुम्हाला 1 देईल.
पुट थीटा इज इक्वल टू 45 ही स्टाईल तुम्हाला शिकवली आहे. दोन्हीकडे थीटा इक्वल टू 45 करा. मायनस बाहेर आहे 10 45 1 आणि याला सोडवा. इट इज 3 पाय 4 एलसीएम घेऊन टाका. ओके इक्वेशन 3 इट इज 135 डिग्री. 10 135 चा आन्सर आहे -1. नाव इक्वेशन जे -1 होतं ना या -1 च्या जागेवर एवढं 10 लिहा. फ्रॉम 2 and 3 RHS सेम आहे LHS सेम बनव. फ्रॉम 2 and 3 RHS सेम आहे LHS सेम लिहितो. 2 थीटा इज इक्वल टू 10 3 पाय. नाउ लुक हियर हे आपला प्रॉब्लेम या फॉर्म्युल्यासारखा दिसायला लागला. याला पूरा थीटा माना डायरेक्ट आन्सर लिहू. हे थीटा अल्फा इज 3 पाय बाय 4. तर थीटाच्या जागेवर 2 थीटा लिहा आणि n पाय प्लस अल्फा 3 पाय बाय 4 और ऑल n बिलॉन्ग्स टू z. हे फॉर्म्युला लागला. थीटाच्या जागेवर 2 थीटा अल्फाच्या जागेवर एवढा. ठीक आहे. सो नाउ डिवाइड बाय 2 सिंगल थीटा काढा. प्रत्येक टर्मला 2 शी डिवाइड करा. हे 4 खाली 3 पाय बाय 8 दैट्स ऑल और ऑल n बिलॉन्ग्स टू z. दिस इज द सोल्यूशन. हे दोन आले उत्तर. एक मागे गेलं होतं एक इकडे आहे. दोन आन्सर आहे. दोन इक्वेशन होते तर दोन भेटले आपल्याला. जनरल सोल्यूशन. टेक दिस sin थीटा प्लस sin 3 थीटा प्लस sin 5 थीटा इज इक्वल टू 0. वापस एकदा गिवन इक्वेशन लिखतो. sin थीटा प्लस sin 3 थीटा प्लस sin 5 थीटा. ठीक आहे. थोडंसं मला फॉर्म्युले मला वाटते लर्न झाले असं तर हे मोडून टाक. नाउ दिस इम्प्लाइज एक काम करतो थोडीशी जोडी बनवतो. काऊन बनवतो सांगतो. मग पहिला आणि तिसऱ्याची जोडी बनवा असा आणि मधला जो टर्म आहे तो सेटिंगसाठी ठेवला आहे इज इक्वल टू 0. पहिला आणि तिसरा असोसिएट करा अँड काऊन केलं. याला मी sin c प्लस sin d चा फॉर्म्युला लावला. याला काऊन बाहेर आपण ठेव सांगतो तुम्हाला. तर हे c माना हे d माना. अप्लाय sin c प्लस sin d. ओके इट इज 2 cos c नहीं सॉरी 2 sin c प्लस d अपॉन 2 इंटू cos c माइनस d अपॉन पड़ेगा sin c प्लस sin d. ठीक है. ये c आणि d है. 2 sin c प्लस d बाय 2 cos c माइनस d बाय 2 हे टर्म तसंच राहू दे. 3 चा फॉर्म्युला नाही आहे. sin c प्लस sin d असं नाही. 2 चा आहे. आय हॅव असोसिएटेड दिस टू आणि याच्यातही आपला मतलब आहे काय सांग. 2 sin हे झाला 6 थीटा अपॉन 2 3 थीटा cos थीटा माइनस 5 थीटा माइनस 4 थीटा अपॉन 2 इट इज माइनस 2 थीटा आणि हे sin 3 थीटा इज इक्वल टू 0. ऐका नाउ cos ऑफ माइनस थीटा इज प्लस cos थीटा होते. सिंगल सिंगल असे फॉर्म्युले आपल्याला cos थीटा होते. ठीक आहे. तर हे माइनस तर प्लस बनून जाईल. आता हे टर्म आहे माझ्याजवळ आणि हे दुसरा टर्म. बोला sin 3 थीटा कॉमन बनते की नाही. याच्यासाठी याला मी अलग केलं होतं. थीटा प्लस 5 थीटा अपॉन 2 3 थीटा होते. हे 3 आणि 3 यांचं कोऑर्डिनेशन करायचं आहे म्हणून आपण याला इकडे सेट केला आहे. ठीक आहे. नाव हे पुरा एकच टर्म आहे. हे दुसरा टर्म आहे. याच्यातलं sin 3 थीटा कॉमन घ्या. cos of minus theta is plus cos theta. Now product of 2 is 0. First is 0 or second is 0.
product of two is 0. First is 0 or second is 0. हे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. याला थीटा म्हणा, sin थीटा इज इक्वल टू 0. इट इज व्हेरी फर्स्ट फॉर्म्युला. नंतर लिहितो. ठीक आहे. याला इक्वेशन 1 देतो. फॉर्म्युला आहे, लावून घेऊ. याला थोडं बनवा लागेल. बोलो 2 cos 2 थीटा इज इक्वल टू -1. 2 ले हाफला तिकडे. cos 2 थीटा -1/2. याला इक्वेशन 2 दे. हे तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे. cos थीटा इज इक्वल टू 0. याचा आन्सर लिहितो. ठीक आहे. एकाचा तो लिहा, मग दुसऱ्याचा आणखीन सेटिंग करू. बोलो याले थीटा माना. याचा आन्सर आहे थीटा इज इक्वल टू n पाय. पहिलाच फॉर्म्युला आहे. पण थीटा म्हणजे कोण? 3 थीटा. ठीक है. sin थीटा इज इक्वल टू 0. थीटा इज इक्वल टू n पाय. सो थीटा इज इक्वल टू 3 ले इकडे पाठवा. for all n belongs to z, for all n belongs to z. हे झाला पहिला आन्सर ऑफ दिस इक्वेशन. हे फॉर्म्युला इकडे cos आहे, इकडे 0 नाही आहे. इकडे cos आहे तर इकडे cos बनवा. थोडा वेळ लागेल. यू टेक इक्वेशन 2 सेपरेटली. पहिल्याचा आन्सर आला, दुसऱ्याचा आणतो. वेळ लागेल. हे कोणता cos? हे जर पॉझिटिव्ह हाफ राहिलं असतं काय राहील? डायरेक्टली cos 60. आता नाही लिहिता येईल. हे cos 60 झालं असतं. cos इज इक्वल टू cos थीटा इज cos अल्फा असं बनलं असतं. पण आता नाही बनलं. आता आपण दुसरं याची सोय करू. ठीक आहे. आय विल टेक दिस इक्वेशन 2. cos ऑफ 2 थीटा इज इक्वल टू -1/2. असे मायनस वाले प्रॉब्लेम अनेक झाले आहेत. आज पहिला नाही होणार. ठीक आहे. तर पहिले तर हाफ कोणता cos आहे याची व्हॅल्यू लिहा. cos ऑफ 60 इज हाफ. याच्याशी काही खूप फारसा माझा संबंध नाही. मला -1/2 पाहिजे. आता cos थीटा निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते ते सांगा. अँड सो बोलो कोणता क्वाड्रंट येते? सेकंड क्वाड्रंट अँड थर्ड क्वाड्रंट. तर एक घ्या छोटा वाला सेकंड क्वाड्रंट. cos पाय मायनस थीटा हे सेकंड क्वाड्रंटचा फॉर्म्युला. याच्यात थीटा इज इक्वल टू π/3 पुट करा. cos ऑफ पाय मायनस π/3 इज इक्वल टू मायनस cos पाय. दोन्ही थीटाच्या जागेवर π/3 मायनस cos 60 इज हाफ. आणि इकडे सॉल्व करा. 3 एलसीएम घ्या. याला इक्वेशन 3 देतो. हे 120 डिग्री आहे. cos 120 इज -1/2. मला इथं -1/2 ची व्हॅल्यू माहित नव्हती. आता आली. नाउ कंपेअर हे सॉरी फ्रॉम 2 and 3 RHS सेम आहे. पाहून घ्या. 2 आणि 3 चा RHS सेम आहे. सो फ्रॉम 2 and 3 cos of 2 theta is equal to cos of 2 π/3. LHS same. And this is now the sixth formula. Cos theta is equal to cos alpha implies theta is equal to 2n pi plus minus alpha. हे पहिला एक उत्तर आलेला आहे एक इक्वेशन पासून. आता हे दुसरं येऊन राहणार. नाउ सॉल्व. फॉर्म्युला बदलली आहे. इथं मदत नाही द्यायचं. हे पुरा थीटा आहे आणि हे अल्फा आहे. cos theta is equal to cos alpha. हे पुरा थीटा. Put it here. Theta is equal to 2n pi plus minus alpha 2 π/3. थीटा हे मोठा आहे cos थीटा. ठीक आहे. याच्या जागेवर थीटा लिहू. हे अल्फा आहे. ओके. फॉर ऑल n belongs to z. डिवाइड बाय 2 कारण की 2 थीटा नाही पाहिजे. थीटा पाहिजे. n pi plus minus π/3 for all n belongs to z. Okay, this is the answer. मतलब या 2 ने डिवाइड केलं. 2 प्रत्येक टर्मचा कॅन्सल झालं. and this is the answer of second equation. या इक्वेशनचं हे जनरल सोल्युशन आलं. ते पहिल्याचं एक आलं होतं. दोन्ही मिळून आपल्या प्रॉब्लेमचं टोटल सोल्युशन बनते. नेक्स्ट. ठीक आहे. चला हे वापस लिहितो.
equation is cos theta plus sin theta is equal to 1. त्याच्यात थोडीशी ट्रिक वापरू. आपले जे फॉर्म्युले आहे ना तसे आहे. cos is equal to cos, sin is equal to sin, tan is equal to tan. असे फॉर्म्युले नाही. ठीक आहे. तर मैं एक काम करतो, यू डिवाइड बाय √2 एवरी टर्म. काय करतो? डिवाइड बाय √2 प्रत्येक टर्म डिवाइड करा. असं डिवाइड याच्या खाली न लिहिता असं बाजूला लिहितो. याच्या खाली डिवाइड न करता असं बाजूला लिहितो. याने करा किंवा असं करा मल्टिप्लाय बाय 1 बाय √2. एकच गोष्ट आहे. मल्टिप्लाय बाय 1 बाय √2 तिन्ही टर्म. मग याची सेटिंग करतो. काय करतो ऐका. याला मी लिहितो cos 45. हे थीटा आधी लिहून देतो. याला cos 45 प्लस sin थीटा पहिले लिहितो. हे नंबर आहे. नंबरचा पहिले नंतर सेटिंग होते. याला sin 45 लिहितो आणि याला राहू देतो. काय म्हटलं मी? याला cos 45 लिहा, याला sin 45 लिहा. काऊन की cos 45 आणि sin 45 दोघांची व्हॅल्यू 1 बाय √2 आहे. काऊन लिहिलं असं ऐका. याले a माना थीटाले आणि याले b माना आणि आता वाचा. थीटाले a माना, पाय बाय 4 ले b माना. पहा सा cos a cos b प्लस sin a sin b फॉर्म्युला बनते. इट इज cos a माइनस b चा फॉर्म्युला बनते. a म्हणजे थीटा, b म्हणजे पाय बाय 4. ठीक आहे. इट इज 1 बाय √2. आता इथं पहा जोरदार आहे. हे याले पूरा थीटा माना तर हे झाला cos थीटा आणि याले cos अल्फा बनवून घ्या. असा फॉर्म्युला बनवून बढिया झाला शॉर्टकट मध्ये. हे राहू द्या. हे cos आहेच. ठीक आहे. आणि याले cos 45 लिहा परत. बोलो cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा. हे फॉर्म्युला तयार. ओके. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा. फॉर्म्युला एकदम रेडी आहे. फॉर्म्युला थीटा इज इक्वल टू आंसर लिहितो. थीटा एवढा मोठा आहे. थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस माइनस अल्फा. हे अल्फा आहे. समजले का? हे पूरा थीटा. थीटा इज इक्वल टू इथं अल्फा पुट करा. अल्फा एवढाच आहे. नाव या माइनस फक्त थीटाची व्हॅल्यू काढा. याला तिकडे पाठवा. 2n पाय हे प्लस माइनस पाय बाय 4 राहू द्या. हे प्लस पाय बाय 4 होईल. पण कॅल्क्युलेशन मध्ये थोडंसं गडबडबाजी नाही करायची. हे याच्या साइन 2 आहे, याची 1 आहे. तर एक काम करा. असं तर कन्फ्युजन होईल. मी याचे दोन उत्तर अलग अलग लिहितो. हे प्लस वाला पाय बाय 4 चा आंसर अलग लिहितो and माइनस वाला अलग लिहितो. याची साइन एकच आहे. याची एकच ठेवला. हे डबल आहे. एक प्लस वाला इकडे लिहिलं, माइनस वाला इकडे लिहिलं. हे दोन विचार कॅन्सल झाले. एवढा आन्सर आला दुसऱ्या पार्टचा. आणि पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 म्हणजे 45 प्लस 45 90 होते. एवढा आन्सर मी याला लिहितो. थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस 90 किंवा दिसत नसेल तर वर लिहून दे. थीटा इज इक्वल टू 2n पाय. हे समजलं का? 45 प्लस 45 90. ठीक आहे. आणि इथं फक्त एवढंच राहिलं. थीटा इज इक्वल टू 2n पाय फॉर ऑल n बिलॉंग्स टू z. हे शेवटी जरूर लिहायचं. जेव्हा इकडे फॉर्म्युला लागते की नाही तेव्हा लिहायचं. जेव्हा फॉर्म्युला लावतो ना हे असे तेव्हा लिहायचं फॉर ऑल n बिलॉंग्स टू z. आणि किमान हे नाही तर सर्व स्टेप मध्ये लिहिलं चालते. नाही तर 2 वेळ कमीत कमी लिहायचा फॉर्म्युला लावताना आणि शेवटच्या लाईन फॉर ऑल n बिलॉंग्स टू z. दिस इज वन वे. या प्रॉब्लेमला सोडवण्याची एक पद्धती झाली. आन्सर तर आला करेक्ट आहे. दुसरी पद्धती सांगतो ऐका. हे बरोबर आहे. मी 1 बाय √2 हे तुम्हाला सांगतो. तुम्ही दुसरी पद्धती घरी करायची आहे तर करा. लुक हियर.
याला मी cos 45 लिहिलं, याला काय लिहिलं sin 45. तर हे असं फॉर्म्युला बनला cos A cos B plus sin A sin B is equal to cos A minus B चा फॉर्म्युला. इज इट ओके? तर असा दुसरा उपाय असा आहे, ऐका. असं नाही केलं तुम्ही, असं केलं तरी चालते. हे तर मल्टिप्लाय करा ना, याले sin 45 लिहा, याले cos 45 लिहा आणि हे राहू द्या, असंही चालतं. अँड याले A माना, याले B माना, पहा sin A cos B plus cos A sin B. इट इज आन्सर फॉर्म्युला sin A plus B असं बघा. ओके. आणि या 1/√2 लिहायचे असले sin 45 लिहा. आता हे कोणतं फॉर्म्युला दिसत माहित आहे? sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा. हे नाही आहे, दुसरं दिसत. उत्तर त्याचं लिहायला लागेल तुम्हाला. अँड बोथ द वेज आर करेक्ट. ठीक आहे, ही मेथड एकदम करेक्ट आहे. आणि आपण cos इज इक्वल टू cos केलं होतं आणि जी सॉल्व केलं आहे तेही करेक्ट आहे. समजले? तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवावं लागेल. अलग अलग ट्रिकनं आपण शेवटी आपल्या फॉर्म्युल्यावरच येते. प्रॉब्लेम कोणताही राहो, जनरल सोल्युशन सोडवताना आपण आपल्या फॉर्म्युल्यावरच येतो. एक एकदम डुप्लिकेट प्रॉब्लेम आहे, ते तुमच्यासाठी देतो. हे फक्त मायनस लावलं आहे, हे फक्त मायनस लावलं आहे. अँड इथं आपण हे तुम्ही करता, एकदम डुप्लिकेट प्रॉब्लेम आहे. ओके. तर इथं आपले जनरल सोल्युशनचे प्रॉब्लेम खतम होते. आणखीन काही प्रॉब्लेम भेटले तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके. मी पुस्तकातले सर्व एकूण एक सगळे प्रॉब्लेम घेऊन टाकले. ओके. याच्या होमवर्क नाही, हे एकच दिलं तुम्हाला.